सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरोवरी दुरावसे दुरी, भवाची पुरी वावसे. प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजवणारे वितराग संपन्न पंचवेद निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी श्री संत जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा 3 चरणांचा जवळपास सर्वांच्या पाठांतरातला अभंग मी या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशी अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठला 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 विठ्ठला. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. जगद्गुरु तुकोबराय आज या अभंगामध्ये तुम्हा आम्हाला काहीतरी सांगतात. लक्ष देऊन ऐका सर्वांनी. तुकोबराय म्हणतात, सांगतो तुम्हाशी, तुम्हा आम्हाला सांगतात. तर काय? भजा रे विठ्ठला, तुम्ही त्या विठ्ठलाला भजा, तुम्ही त्या पांडुरंगाला भजा. लोक म्हटले, महाराज जर आम्ही त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन केलं नाही तर त्यामध्ये आमचं नुकसान काय? तुकोबरायांनी दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे, नाही तरी गेला जन्म वाया. तुम्हाला एवढा सुंदर नरदेह मिळालेला आहे, कशासाठी? त्या देवाच्या भजनासाठी मिळालेला आहे. आणि एवढा सुंदर नरदेह मिळून जर तुम्ही त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन केलं नाही तर महाराज म्हणतात, मिळालेला जो जन्म आहे तो वायाला जाईल. नाही तरी गेला जन्म वाया. लोक म्हटले, महाराज ठीक आहे, आम्हाला पटलं, तुम्ही म्हणताय ते 100% बरोबर आहे. आम्ही त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करण्यासाठी तयार आहे. पण का हो, त्या पांडुरंग परमात्म्याचं जर भजन करायचं असेल तर आम्हाला काय करावं लागेल? तुकोबरायांनी दुसऱ्या चरणामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे की तुम्ही ज्या संसाराची भरोवरी करता त्या संसाराला थोडं बाजूला ठेवा आणि भगवंताचं नामस्मरण करा. का? कारण तुकोबराय एवढी भक्ती होणं आपल्याकडून शक्य नाही. तुकोबरायांनी पांडुरंगाची भक्ती करताना असं म्हटलेलं आहे, जाळोनी संसार बैसलो अंगणी. आपल्याला तेवढा अवघड उपाय सांगितलेला नाही. साधू संतांनी सोपा उपाय सांगितलेला आहे. कामामध्ये काम, तुम्ही म्हणा राम राम. आपण काम करत जरी असलो तर आपल्या काम असतं हाताला, पण तोंडाला काही काम नसतं. महाराज म्हणतात, हाताने काम करा आणि तोंडाने भगवंताचं नाव घ्या, कारण यामध्ये सुद्धा आपण पांडुरंगाचं भजन करू शकतो. म्हणून तुकोबराय सांगतात की करिता भरोवरी दुरावसे दुरी, आणि भवाची ये पुरी वावसे. तुम्ही जेवढं म्हणून पांडुरंग परमात्म्याला बाजूला करसाल आणि संसाराला आपलंसं करसाल तेवढा हा संसार तुम्हाला पांडुरंग परमात्म्यापासून दूर करतो. आणि एक दिवस असा येईल की तुम्ही या भवसिंधूच्या पुरामध्ये वाहून जाल. लोक म्हटले, महाराज ठीक आहे, आम्हाला पटलं, आम्ही त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करायला तयार आहे. आणि मी नेहमी सांगत असतो, आपण जर एखाद्या महिला मंडळीला म्हटलं की ताई चला ना तुम्ही भजनाला, आई चला ना तुम्ही पांडुरंग परमात्म्याच्या वारीला, त्या आयांचं उत्तर फार गोड असतं महाराज. त्या आया सांगतात, महाराज आम्हाला 3 पोरी आहेत, दोघीचं लग्न झालं, एकदा का तिसरीचं लग्न झालं की मी देवदेव कराय मोकळी. तू मोकळी कवा होती माय? ज्या वेळेस तुझ्या 3ऱ्या पोरीचं लग्न होतं ना होतं, पहिली बाळांपणाला घरी येते. म्हणजे मोकळं होणं शक्य नाही. हा संसार आहे, या संसारामधून कोणताही माणूस मोकळा होत नाही. पण महाराज मी नेहमी सांगत असतो, या संसारातून कोणताच माणूस आतापर्यंत मोकळा झालेला नाही. पण लक्ष देऊन ऐका, हा संसार प्रत्येकाला मोकळं केल्याशिवाय राहत नाही. म्हणजे हा संसाराचा धर्म आहे. म्हणून महाराज म्हणतात, तुम्ही काय करा तर संसाराला थोडा बाजूला ठेवा आणि पांडुरंग परमात्म्याचं भजन करा. लोक म्हटले, महाराज ठीक आहे, आम्हाला कळालं, आम्ही त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करायला तयार आहे. पण का हो, त्या पांडुरंग परमात्म्याला जर आपलंसं करायचं असेल तर त्यासाठी काही उपाय तुकोबरायांनी शेवटच्या चरणामध्ये त्याचा उपाय सांगितलेला आहे, त्याचं उत्तर दिलेलं आहे. तुकोबरायांनी सांगितलेलं आहे, त्या पांडुरंग परमात्म्याला जर आपलंसं करायचं असेल, आपल्या हृदयामध्ये साठवायचं असेल तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही. फक्त मी म्हणतो तेवढं करा. काही न लगे एक भावची कारण. त्या देवाला जर आपलंसं करायचं असेल तर अंतकरणामध्ये भाव लागतो. भाव म्हणजे अंतकरणामध्ये शुद्ध प्रेम लागतं. का? कारण सहजासहज भेटायला महाराज तो काय बाजारातला भाजीपाला आहे का? तुकडोजी महाराजांनी एका अभंगामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. महाराज
देव आशाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. त्या देवाला आपलंसं करण्यासाठी अंतकरणामध्ये शुद्ध भाव लागतो आणि हे खोटं वाटू देऊ नका. तुकोबराय सांगतात, मी माझ्या पांडुरंग परमात्म्याची आण घेऊन सांगतो. तुका म्हणे आण विठोबाची. असा या अभंगाचा शब्दशः सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल 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 ऐका, सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. जगद्गुरु तुकोबराय आज या अभंगामध्ये तुम्हा आम्हाला काहीतरी सांगतात. लक्ष देऊन ऐका सज्जन हो. जगाच्या पाठीवर तुम्ही आम्ही जन्माला आलेले आहोत. देवही जन्माला आलेले आहेत आणि साधू संतही जन्माला आलेले आहेत. परंतु प्रत्येकांना जन्माला यायचं कार्य हे वेगवेगळं आहे. साधू संताला जन्माला यायचं कार्य वेगळं आहे. तुम्हा आम्हाला जन्माला यायचे कारण वेगळे आहेत आणि देवाला जन्माला यायची कारण वेगळे आहेत. का वेगळे आहेत याचे शास्त्राने 3 कारण सांगितलेले आहेत. प्रत्येकाच्या जन्माला यायचे कारण हे वेगवेगळे आहेत. का? कारण प्रत्येकाचं जन्माला येण्याचं कारण हे प्रत्येकाच्या प्रारब्धावर ठरलेलं आहे. म्हणून जगाच्या पाठीवर देवाचं प्रारब्ध वेगवेगळं आहे, तुमचं आमचं प्रारब्ध वेगळं आहे आणि साधू संतांचं प्रारब्ध वेगवेगळं आहे. प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे म्हणून जन्माला येण्याचे कारण सुद्धा वेगवेगळे आहेत. लक्ष देऊन ऐका. देवाला जन्माला यायची कारण वेगळे आहेत, साधू संताला जन्माला यायची कारण वेगळे आहेत आणि तुम्हा आम्हाला जन्माला यायची कारण वेगळे आहेत. का? कारण देवाचं जे प्रारब्ध आहे ते परीच्छा प्रारब्ध आहे. तुमचं आमचं जे प्रारब्ध आहे ना ते अनिच्छा प्रारब्ध आहे आणि साधू संताचं जे प्रारब्ध आहे ते स्वइच्छा प्रारब्ध आहे. लक्ष देऊन ऐका. अनिच्छा प्रारब्ध कशाला म्हणतात? आपली इच्छा नसताना सुद्धा आपल्याला जन्माला यावं लागतं आणि आपली इच्छा नसताना सुद्धा आपल्याला इथून निघून जावं लागतं. याला सोप्या भाषेत अनिच्छा प्रारब्ध म्हणतात. कारण या जगाच्या पाठीवर एकही व्यक्तीला मरावं वाटत नाही. हे थोडं अवघड झालं महाराज. याच्यापेक्षा सोप्या भाषेत सांगतो, मरण तर फार दूरची गोष्ट राहिली. साधा मरण शब्द जरी ऐकला तर तळपायातल्या मस्तकामध्ये जाते. त्यासाठी प्रमाण आहेत, माझ्या बुद्धीचं सांगत नाही. आगा मरा बोलणं साहती. साधा मरण शब्द जरी ऐकला महाराज तर तळपायातल्या मस्तकामध्ये जाते. पण मी याच्या पुढचं सांगेल तुम्हाला, आपली इच्छा नसताना सुद्धा आपल्याला मरावं लागतं. म्हणून तुकोबाराय सांगतात की तुमचं आमचं जे प्रारब्ध आहे ते अनिच्छा प्रारब्ध आहे. इच्छा नसताना सुद्धा जन्माला यावं लागतं आणि इच्छा नसताना सुद्धा मरावं लागतं. पण साधू संताचं जे प्रारब्ध आहे ना ते स्वइच्छा प्रारब्ध आहे. साधू संत आपल्या इच्छेने येतात आणि आपल्या इच्छेने जातात. परंतु जे देवाचं प्रारब्ध आहे ते देवाचं प्रारब्ध परीच्छा प्रारब्ध आहे. का? कारण भगवंताच्या बाबतीत जर बोलायचं झालं महाराज तर या जगामध्ये साधे झाडाचे पानं जरी हलवायचे असतील तर त्या देवाची सत्ता लागते महाराज.